त्यामुळे जिल्हा प्रशासन खडबडून जागं झालेलं आहे। घरगुती गॅसचा अवैध वापर आणि काळा बाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष दक्षता पथकं नियुक्त केली आहेत। आपण थेट जाऊयात पुण्यामध्ये, त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी सचिन जाधव उपस्थित आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात सामच्या बातमीनंतर पुण्यामध्ये प्रशासन कशा पद्धतीने काम करत आहे। सचिन, नक्कीच आपण पाहतो की आपण साम टीव्हीच्या माध्यमातून जो गॅसचा काळा बाजार दाखवत आहोत त्या संदर्भात आता पुणे जिल्हाधिकाऱ्यांनीही एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि हा काळा बाजार रोखण्यासाठी पथकं नेमलेले आहेत। पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीणचा जो परिसर आहे या ठिकाणी जवळपास 10 पथकं नेमून या संदर्भात जो काळा बाजार होतोय का किंवा या संदर्भातल्या सगळ्या चौकशांसाठी हे अधिकारी जे आहेत ते नेमलेले आहेत। यामध्ये पुरवठा अधिकारी असतील, पोलीस निरीक्षक असतील किंवा स्थानिक पातळीवरच्या गॅस एजन्सीचे काही पदाधिकारी जे आहेत तेही त्यामध्ये समावेश करून घेतलेला आहे। आपण पाहतोय की युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी गॅसची टंचाई आहे आणि याचाच फायदा जे आहेत ते काही एजंट घेताना पाहायला मिळतोय आणि गॅसचे दर जे आहेत ते जवळपास 1.5 पटीने वाढवलेले काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपण साम टीव्हीच्या माध्यमातून हे दाखवल्यानंतर खरं तर याचा पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही दखल घेत हा काळा बाजार अवैध जो सुरू आहे हे रोखण्यासाठी जिल्ह्यात पुणे 2 शहरं म्हणजे पिंपरी चिंचवड, पुणे आणि पुणे ग्रामीणचा भाग या परिसरामध्ये जवळपास 10 पथकं जे आहेत ते आता काळा बाजार रोखण्यासाठी काम करणार आहेत। साम टीव्हीच्या बातमीनंतर आपण पाहिलं प्रशासनाला खडबडून जाग आलेली आहे। पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये 10 पथकं, दक्षता पथकं नेमण्यात आलेली आहेत। यानंतर साम टीव्हीच्या बातमीचा मोठा परिणाम कोल्हापुरातही पाहायला मिळतोय।